श्री रामनवमीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री क्षेत्र पोहरादेवी येथे पायी जाणाऱ्या हजारो सेवालाल भक्तांच्या सोयीसाठी पुसद येथील सेवालाल महाराज गोर छात्रालय येथे नामदार श्री इंद्रनील नाईक यांच्या वतीने गोर अन्न छत्राची सुरुवात करण्यात आली। नामदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते विधिवत भोग पूजन करून या अन्न छत्राचे रीतसर उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नामदार इंद्रनील नाईक म्हणाले की पोहरादेवीला जाणाऱ्या सेवालाल भक्तांची सेवा करणे हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आहे। यावेळी त्यांनी दिवंगत राज नाईक यांच्या आठवणींना उजाळा दिला। स्वर्गीय राज नाईक यांनी अन्न छत्राच्या माध्यमातून सेवालाल भक्तांची सातत्याने आणि निस्वार्थपणे सेवा केली होती। त्यांच्या या महान कार्यकर्तृत्वाचा वारसा पुढे चालवत गोर अन्न छत्रालयाच्या माध्यमातून भक्तांची अहोरात्र सेवा करणाऱ्या सर्व सेवेकरी मंडळींचे नामदार नाईक यांनी विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले। या गोर अन्न छत्राच्या उद्घाटन सोहळ्याला संत महंत आणि परिसरातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। यामध्ये प्रामुख्याने महंत जितेंद्र महाराज, राजूदासजी जाधव, कैलास महाराज हेगडी, रामेश्वर महाराज पिंपळगाव, दीपक आसेगावकर, उमाभाऊ पापिनवार, श्रीराम पवार, दयाराम चव्हाण, राजेश सोळंके, विठ्ठल खडसेसर, विजय जाधव, अभिजित पानपट्टे, बाबूसिंग आडे, ऋषिकेश पंडितकर, अक्षय महाकाळ, करण ढेकळे, सुनील ढाले, मझहर खान, जहीर भाई, निखिल ठाकरे, नितीन पवार, अशोक वडते, बीझी राठोड, आशिष काळबांडे, कय्यूम भाई, इरफान भाई, मदनभाऊ गायकवाड, डॉक्टर मधुकर नाईक आणि रणवीर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्तुत्य उपक्रमाचे व कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संजय चव्हाण यांनी मांडले, तर उपस्थित सर्व मान्यवर व भक्तांचे आभार उत्तम जाधव यांनी मानले। या अन्न छत्राचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला।